तर सामन्याला सुरुवात होतोय. आवरेज संघाकडून सलामीची गोड जोडी मैदानात आलेली दिसतोय. प्रतीक आणि राजा. मागच्या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी सुंदर फलंदाजी केलेली होती. दोघेही नाबाद राहिले होते. नाबाद 102 धावसंख्या उभारण्यात त्यांना यश आलं होतं. आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी होईल त्यांची ते पाहायचं आहे. तर कोपरोली संघाकडून सलामीचं षटक फेकण्यासाठी पहिलाच गोलंदाज आलेला आहे तो चरण म्हात्रे. सामोरे फलंदाज प्रतीक. चरण टू प्रतीक. पहिला चेंडू चरण याचा प्रतीकसाठी. पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय की हा दिशा थोडी भरकटलेली होती चरण यांची. अवांतर चेंडू. अवांतर धावसंख्येने मात्र पहिला खाता खोलला जातोय तो आवरे संघाचा. पुढचा चेंडू चरण याचा प्रतीकसाठी. हा देखील चेंडू त्या अवांतर +1 अशा 2 धावसंख्या मिळतात. म्हणजे अद्याप एकीनं चेंडू फेकता 3 धावसंख्यांचा स्कोर झालेला आहे तो आवरे संघाचा. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. हा देखील चेंडू अवांतर. नो बॉल. म्हणजे या चेंडूवर असेल फ्री हिट. नो बॉल +1 अशा या देखील 2 धावसंख्या. या चेंडूवर असेल फ्री हिट प्रतीकसाठी. जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू मात्र तिथे थोडासा अडथळा असल्या कारणामुळे चेंडू अडतोय. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळते. या एका धावसंख्येने प्रतीक आपलं खातं खोलतोय. तर संघाला नेऊन ठेवलंय ते 6च्या घरात. पहिला चेंडू फेकण्यात यश येतोय ते चरण याला. कारण अद्याप 3 चेंडू त्याने अवांतर फेकले होते. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय तो राजा. जोरदार प्रहार केलेला आहे तो राजा याने. चेंडू जातोय सीमारेषाकडे. नो बॉल. हा काय आहे? डिक्लेअर आहे की सिक्सर आहे? एक धाव. आणि हा नो बॉल म्हणजे नो +1 अशा 2 धावसंख्या. 8 धावसंख्या होतात. पुढचा चेंडू चरण याचा. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. चरण याच्या फ्रंट फूटचा नो बॉल पडताना दिसतात. पुढचा चेंडू चरण याचा. जोरदार प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. खणखणीत असा षटकार. लांब लचक असा षटकार ठोकण्यात यश येतोय तो प्रतीक याला. चरण याच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार होताना दिसतोय तो प्रतीक. अवांतर. त्याच्यानंतर मात्र हा मारलेला षटकार जखमेवर चोललेला हा जणू काही मीठच असावा अशा पद्धतीने प्रतीकने ठोकलेला हा षटकार आहे तो चरण याच्या गोलंदाजीवर. पुढचा चेंडू चरण याचा. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल. म्हणजे वारंवार नो बॉल नो बॉल नो बॉलच चालू आहेत. आता मात्र फ्री हिट. धावसंख्या झालेल्या आहेत 16. अद्याप 2च चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेल्या आहेत 16. नाही आता मात्र सुंदर फेकी म्हणावी लागेल ती चरणचे. एक ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे 16 धावसंख्येवर. पुढचा चेंडू चरण याचा प्रतीकसाठी. फुलटॉस. चेंडूचा भरपूर समाचार घेताना दिसतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती प्रतीकच्या माध्यमातून. या षटकाराच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22च्या घरात. आपल्या षटकातील पुढील चेंडूची फेकी करण्यासाठी चरण तयार होतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. तत्पूर्वी सुंदर क्षेत्ररक्षण होते ते असणार क्षेत्ररक्षकाकडून. फेकी येईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करण्यात यश येतो तो दोन्ही फलंदाजांना. या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी चरण तयार होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 23. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय राजा. राजा या चेंडूवर जोरदार प्रहार करेल का की मात्र चरणला त्याला स्तब्ध ठेवण्यात यश येईल ते पाहायचं आहे. चरण याचा गोलंदाजीचा पुढचा चेंडू. राजा जोरदार प्रहार करायचा होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे लावलेला आहे. फिल्डिंग सेट करून ठेवली होती ती चरण याने. हा चेंडू येतोय निर्धाव. हे षटक संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या धावसंख्येवर.
सामना 3 षटकांचा आहे. पहिल्याच चरणच्या पहिल्याच गोलंदाजीचा पहिल्याच ओव्हरचा खरपूर समाचार घेतला. अवांतर फेक्या जास्त केल्या त्या चरण यांनी आणि त्याचाच समाचार घेतला तो आवरे संघाने. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. आता मात्र पुढचं षटक वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी अंकुर येतोय. अंकुरेचा पहिला चेंडू प्रतीकसाठी. झेल उडालेला आहे. झेल खाली एक क्षेत्ररक्षक मात्र झेल जमिनीला दान होताना दिसतोय. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण होताना दिसते. प्रतीक याला मात्र जीवनदान मिळताना दिसतोय. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25च्या घरात. प्रतीक कुठेतरी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न असेल प्रतीक याचा. आपला धावसंख्येचा जो आलेख वाढलेला आहे तो अजून उंचावण्याचा प्रयत्न असेल तर अंकुर याचा तो आलेख स्तब्ध ठेवण्याचा प्रयत्न असेल. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू अलगदरित्या प्रतीक याने खेळून काढला. चेंडू येते निर्धाव. गोलंदाजाच्याच ग्लोव्जमध्ये येतोय. स्वतः गोलंदाज मात्र चेंडू गॅदर करतोय. पुढचा चेंडू अंकुर याचा. सुरेख चेंडू म्हणावं लागेल. अप्रतिम असा चेंडू. लेग ब्रेक पद्धतीने चेंडू फेकत असतो तो अंकुर. प्रतीक याला चेंडू समजला नाही. चेंडू बाद जातोय निर्धाव. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक पार पाडताना दिसतात. पुढचा चेंडू अंकुर याचा प्रतीकसाठी. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. जोरदार प्रहार करत होता. बॅटचा संपर्कात तेवढा चेंडू आला नाही. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ झालेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 26च्या घरात. या षटकातील अद्यापी शेवटचे 2 चेंडूंची फेकी बाकी आहे. म्हणजे सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय अंकुर. जो धावसंख्येचा वाढलेला आलेख आहे त्याला कुठेतरी आळा आणताना दिसतोय अंकुर. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय राजा. राजा कशा प्रकारे अंकुरचा सामना करेल ते पाहायचं. अंकुर एक लेग ब्रेक गोलंदाज. जोरदार प्रहार होतोय. राजा याने मात्र चेंडूचा खरपूर समाचार घेतला. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केला. पुल केला. पुल सक्सेसफुल करून दाखवलं तो राजा याने. आणि चेंडूला दाखवला अंकुरला दाखवला सीमारेषा बाहेरचा रस्ता. या 6 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत झपक्याने वाढवते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 32च्या घरात. आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी अंकुर तयार होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फेकला होता परंतु पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. त्यातपूर्वी एक धाव तर पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकील नाही. फेकी खराब होती परंतु ते गॅदर व्यवस्थित केलेले आहे ते यष्टीरक्षकाने. ही मिळते एकच धाव. एका धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 33च्या घरात. 2 षटकांचा इथे खेळ संपलेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 33. अंकुर याचं सुंदर षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 23 धावसंख्या आल्या होत्या. त्यानंतर अंकुर याने मात्र 10 धावसंख्या दिल्या. आता मात्र नवीन गोलंदाज आलेला आहे तो हितेश. स्वतः कर्णधार आलेला आहे गोलंदाजीसाठी. त्याला सामोरे उभा फलंदाज राजा. हितेशाचा चेंडू जोरदार प्रहार केलेला चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. पहिल्याच चेंडूचा खरपूर समाचार घेताना दिसतोय तोच राजा. लॉंग ऑफच्या दिशेने ठोकलेला हा षटकार. हितेश म्हात्रेला कुठेतरी खचून गेल्यासारखं फील करत असेल हा षटकार. आता मात्र हितेशला कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या गोलंदाजीवर. राजा एक ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. कमबॅक करणारा हा चेंडू होता तो हितेशच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल. या एका धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्येत वाढ झालेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 40च्या घरात. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय प्रतीक. प्रतीक हा 2 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय तर राजा देखील 2 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. म्हणजे दोघं ज्या पद्धतीने मागच्या सामन्यात फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने आता देखील फलंदाजी करताना दिसतात. अद्याप आवरे संघाचा एकही बळी पडताना दिसत नाही. जोरदार प्रहार केला तो लोअर फुल टॉस होता. तत्पूर्वी एक धाव तर पूर्ण झाले. मिसफिल्ड होते आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. या 4 धावसंख्या मिळतात त्या आवरे संघाला प्रतीकला आणि धावसंख्या पोहोचते 44च्या घरात. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होताना दिसतोय. नौकेचे क्षेत्ररक्षक आहेत तिथे नौकेचे खेळाडू त्यामुळे थोडंसं चाचपडताना दिसतात. पुढचा चेंडू हितेश याचा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न हा येतोय लांबच लांब षटकार. प्रतीकच्या बॅटमधून येतोय खणखणीत असा षटकार आणि आवरे संघाचं मात्र इथे अर्धशतक पूर्ण होताना दिसतोय.
पुढचा चेंडू हितेश याचा प्रतीकसाठी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलेला आहे. अंकुर आहे तिथे. अंकुर मात्र सुंदर क्षेत्र करताना दिसतोय. तत्पूर्वी मात्र आता मात्र पहिल्यांदा आपल्या धावचीच्या स्वरूपात बाद होताना दिसतोय तो राजा. राजा याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येताना दिसतोय चिराग. या इनिंग मधील शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूचा कितपत समाचार घेतोय प्रतीक, जो मोठे फटके मारण्यासाठी ज्याची ख्याती आहे मोठमोठे षटकार मारणे, तोच प्रतीक कशा प्रकारे या शेवटच्या चेंडूचा खरपूस समाचार घेईल ते पाहायचं आहे. तर गोलंदाजी मार्कवर तयार होतोय हितेश. चेंडू तर हवेत आलेला आहे. समालोचन कक्षाला ही सलामी आहे आणि ठोकलेला हा खणखणीत षटकार आहे. प्रतीकच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत झालेली ही वाढ. धावसंख्या पोहोचते 57च्या घरात आणि 58 धावसंख्येचं लक्ष ठेवलेलं आहे ते कोपरोली संघासमोर. 18 चेंडू 58 धावसंख्येचं लक्ष ठेवलेलं आहे कोपरोली संघासमोर. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती प्रतीक आणि राजाची. प्रत्येक याने मात्र गोलंदाजांची खरोखरच वाटच लावून टाकलेली आहे आपल्या फलंदाजीतून. मागच्या सामन्यात देखील याच पद्धतीने त्याने फलंदाजी केली होती आणि आताच्या सामन्यात देखील त्याच पद्धतीने फलंदाजी होताना दिसली ती दोन्ही फलंदाजांची, राजा आणि प्रतीकच्या माध्यमातून. आता या 58 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे कोपरोली संघ पार पडतोय ते आपल्याला पाहायचं आहे. पाणी बॉटल घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. पाणी बॉटल घेऊन जायचं आहे. दरम्यान आता कोपरोली संघाकडून सलामीची गोडजोडी मैदानात आलेले ते अंकुर आणि आशिष. तर भोलानाथ आवरे संघाकडून सलामीचा षटक फेकण्यासाठी आलेला आहे तो चिराग. 18 चेंडू 58 धावसंख्येचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचं पाठलाग कशा प्रकारे करतात ते पाहायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू चिराग याचा अंकुरसाठी. पहिल्याच ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू खणून काढलेला आहे. एक धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकाच धावेवर समाधान. पहिला
चेंडूवर आपलं खातं खोललेलं आहे. त्या अंकुर यांनी आपल्या संघाचं देखील खातं खोललेलं आहे 1 धावसंख्येने. आता मात्र चेंडूला तिथे क्षेत्ररक्षण मात्र खराब होतोय. तिथे असणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडून हा येतोय खणखणीत असा चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 5च्या घरात. पुढचा चेंडू चिराग याचा आशिषसाठी. चिराग टू आशिष. आपल्या षटकातील पुढील चेंडूची फेकी चिराग करताना दिसतोय आशिषसाठी. आणि मात्र बॅटची कड लागतोय. आशिषाच्या खेळीचा अंत होतोय. आशिष बाद होतोय. एक चौकाराच्या सहाय्याने आशिष बाद झालेला आहे. आणि आशिषाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरताना दिसतोय रोहन. मागच्या मॅचचा सामनावीर म्हणून ज्याला प्रदान करण्यात आला होता तोच रोहन जाताना दिसतोय. आपल्या संघासाठी त्याला देखील चांगली कामगिरी पुन्हा एकदा करावी लागेल. दरम्यान आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय रोहन. आशिषाची जागा भरून काढण्यासाठी रोहन येतोय. तर सामोरे बा गोलंदाज चिराग कमबॅक होताना दिसतोय. चिरागच्या माध्यमातून जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. खणखणीत असा षटकार. पहिल्याच चेंडूचा खरपूर समाचार घेताना दिसतोय रोहन. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने फलंदाजी करताना दिसतोय रोहन. ठोकतोय लांबच लांब षटकार. चिराग मात्र आता थोडासा महागडा होताना दिसतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज होतोय. स्लोअर चेंडू फेकला होता तो चिरागेने. 1 धाव तर पूर्ण झाली. ते क्षेत्ररक्षण सुरेख होताना दिसतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचते 12च्या घरात. अद्याप या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा फायदा कशा प्रकारे घेईल ते पाहायचं आहे. अंकुर आहे. अंकुरला मात्र मोठा फटका घेणं गरजेचं आहे या चेंडूवर. तर चिरागला अंकुरला स्तब्ध ठेवणं गरजेचं होतं परंतु तसं काही घडलं नाही. अंकुर याने मात्र दिलेला हा प्रत्युत्तर, हा चढवलेला हल्ला चिरागवर. संघाच्या धावसंख्येत झालेली ही वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18च्या घरात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 18च्या घरात. 12 चेंडू आणि आता 40 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 40 धावसंख्येची गरज. रोहनच्या बॅटमधून आपल्याला लांबच लांब षटकार पाहायला मिळतात. आता मात्र नवीन गोलंदाज आलेला आहे डॅनी. ऋषिकेश उर्फ जो डॅनी नावाने त्याला संबोधला जातोय तोच गोलंदाजीसाठी आलेला आहे. दरम्यान गोलंदाजीसाठी सुरुवात होताना दिसतोय. 12 चेंडू 40 धावसंख्येची गरज असताना गोलंदाज आलेला आहे तो डॅनी. आणि सामोरे उभा फलंदाज एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय रोहन. पहिला चेंडू जोरदार प्रहार केलेला आहे. ते क्षेत्ररक्षक फील्ड करतपर्यंत 1 धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावसंख्या उभारण्यात यश येतोय तो रोहन याला. पुढचा चेंडू थोडं थांबवण्यात येत आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय. या षटकातील पुढील चेंडूची फेकी करण्यासाठी डॅनी तयार होतोय. जोरदार केलेला प्रहार. चेंडू जाईल जाईल सीमारेषा बाहेर. खणखणीत असा षटकार. लांबच लांब ठोकतोय षटकार रोहन. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती रोहनच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे 26.
10 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. महेश म्हात्रे पानदिवे उद्योगपती यांच्या माध्यमातून या सामन्यांसाठी 1000 रुपयाचं देणगी आलेले आहे. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. पुढचा चेंडू डॅनी याचा ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंच वीरेंद्र पाटील यांनी हेरला आणि अवांतर घोषित केलं. धावसंख्येला मात्र थोडा आता आकार आलेला दिसतोय. धावसंख्या पोचते 27 घरात. पुढचा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू फेकताना दिसतोय. तो डॅनी कमबॅक करताना दिसतोय आपल्या संघासाठी, स्वतःसाठी, आपल्या गावासाठी कमबॅक करताना दिसतोय डॅनी. तर रोहन मात्र प्रयत्न करताना दिसतोय आपल्या संघासाठी. पॉईंटच्या दिशेने ठोकलेला हा येतोय खणखणीत असा षटकार. वाह, काय फलंदाजी पाहायला मिळते रोहनच्या माध्यमातून. हा येतोय षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत झालेली वाढ. माझे स्कोरर मित्र राहुल पाटील सांगतात की धावसंख्या पोहोचते 33 घरात. आता मात्र समीकरण आलेलं आहे 8 चेंडू आणि 25 धावसंख्या. 8 चेंडू 25 धावसंख्येची गरज. आणि मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू. 8 चेंडू 24 धावसंख्या. 8 चेंडू 24 धावसंख्येची गरज. काय रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. जोरदार प्रहार करायचा होता परंतु नीटचं समीकरण जुळलं नाही. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होईल. तिसऱ्या धावेत फेकी येतपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ झालेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे किती 36 घरात. 7 चेंडू 22 धावसंख्येची गरज. जोरदार प्रहार करताना दिसतोय रोहन. प्रयत्न तर चालू आहेत. फिल्डिंग मात्र तिथे खराब होताना दिसतोय आणि हा येतोय चौकार. या 4 धावसंख्येने मात्र आता समीकरण बदललेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 40 घरात. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. सुंदर प्रयत्न होताना दिसतात दोन्ही संघांकडून. गोलंदाज आपला जीवाच्या आकांताने गोलंदाजी करताना दिसतोय. क्षेत्ररक्षकांची मात्र त्याला थोडीशी साथ कमी पडताना दिसतोय. तर फलंदाज देखील तेवढ्या ताकदीने मात्र प्रयत्न करताना दिसतोय. 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज. रोमहर्षक सामना इथे रंगलेला आहे या दोन्ही संघांमध्ये. कोपरोली विपक्ष आवरे या 2 संघांमध्ये सामना रंगताना दिसतोय. भोलानाथ आवरे विपक्ष कोपरोली 11 कोपरोली. या पूर्व विभाग उरण पूर्व विभाग चषकामध्ये हा रोमहर्षक सामना रंगताना दिसतोय. 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज असताना नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय राजा. आता बघूया गोलंदाज आलेला आहे राजा. राजा काय करतोय. राजा टू अंकुर. 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू राजा याचा आणि हा नो बॉल आलेला आहे. आणि हा नो बॉल आलेला आहे. नो बॉल. नो +2. आता असेल फ्री हिट. सहा चेंडू आणि आता मात्र 15 धावसंख्येची गरज. नो बॉल +2 धावसंख्या मिळाल्या. जोरदार प्रहार केलेला आहे. तिथे झेल उडालेले. झेल खाली क्षेत्ररक्षक मात्र हा फ्री हिट असेल आणि मात्र आणि क्षेत्ररक्षकाकडून झालेली ही चुकी आहे. त्याला खरोखरच ज्ञात नव्हतं की हा फ्री हिटचा चेंडू आहे आणि त्यांनी झेल घेतल्यावर चेंडू मात्र हवेत फेकला आणि त्याचाच मात्र समाचार घेऊन या 3 धावसंख्या काढण्यात यश आलेलं आहे. ते दोन्ही फलंदाजांना म्हणजे सुंदर रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजांमध्ये. 5 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज.
तेथे असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला लक्षात राहिलं नव्हतं की हा फ्री हिट आहे. पाणी घेऊन जायचंय, पाणी. प्रथमेश, निकेत, मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. पाच चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. रोमहर्षक सामना इथे रंगताना दिसतोय. पाणी घेऊन जायचं आहे मैदानात लवकर. आता मात्र स्ट्राईक एंडवर आलेला धडधाकड फलंदाज हार्ड हिटर रोहन स्ट्राईक एंडवर येतोय. रोहन कशा प्रकारे आपला चेंडूचा सामना करेल ते पाहायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 5 चेंडू 12 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 12 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज असताना मात्र मिळालेल्या या धावसंख्या आता मात्र समीकरण आले 5 चेंडू 12 धावा. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तोच रोहन. रोहन कशा प्रकारे खेळेल ते पाहायचं आहे. हा देखील नो+1 या 2 धावसंख्या. फ्री हिट कायम असेल या चेंडूवर. आता फ्री हिट असेल. 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज असेल. राजा गोलंदाजी मार्कवर तयार होतोय रोहनसाठी. जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. खणखणीत असा षटकार. सामन्याचं चित्र बदलवून टाकणारा हा षटकार होता तो रोहनच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण आलंय 4 चेंडू 4 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. राजा 4 चेंडू 4 धावसंख्येची गरज असताना सामोरे उभा आहे फलंदाज रोहन. तीन चेंडू 4 धावसंख्येची गरज. निर्धाव चेंडू फेकण्यात यश येतोय तर राजा याला. रोहन मात्र जोरदार प्रहार करायच्या नादात बीट होताना दिसतोय. सामना अजून संपलेला नाही. 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज. कमबॅक करू शकता. कमबॅक करणे गरजेचं आहे. तर रोहन याला मात्र आपल्यावर विश्वास दाखवणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू राजा याचा. जोरदार प्रहार केलेला आहे. झेल उडालेली आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक. चिराग मात्र चुकी करताना दिसतोय. चुकीला माफी नाही. या मिळतात 2 धावसंख्या. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. मात्र चिराग याने केलेली ही मोठी चुकी आहे. सहज अलगदरित्या झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते प्रयत्न त्याचं अपयशी ठरलं. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते चिरागच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण आलेलं आहे 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. सुंदर सामना म्हणावा लागेल. अप्रतिम असा लाजवाब रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. या दोन्ही संघांमध्ये कोपरोली विपक्ष आवरा या 2 संघांमध्ये सामना चालू आहे. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. अलगदरित्या खेळून काढलेला आहे. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी खराब आणि हा मात्र सामना जिंकलेला आहे तो कोपरोली संघाने. रोमहर्षक सामन्यामध्ये कोपरोली संघाने विजयी मिळवलेला आहे. आणि खरोखरच लाजवाब फलंदाजी म्हणावी लागेल ती रोहन याची उर्फ लोल्या याची. याच्यानंतरचा होणारा सामना चिरनेर विपक्ष पानदिवे. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी होताना दिसतोय.